या बुलेटिनची सुरुवात आपण करतोय आता या क्षणाच्या ब्रेकिंग न्यूज आणि ही ब्रेकिंग न्यूज आहे कॅन्सरशी संबंधित औषधांच्या संदर्भातले। जाणून घेऊयात नेमकी ब्रेकिंग न्यूज काय। आता या क्षणाला जे अपडेट येते ते म्हणजे असं आहे की कॅन्सर प्रतिबंधक औषधांच्या किमतीत कपात करण्यात आली आहे। या किमतींमध्ये 87% कपात करण्यात आली आहे। केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाचा हा महत्त्वाचा निर्णय आपण बघतोय। कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे या निर्णयामुळे। आता या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। कॅन्सर प्रतिबंधक औषधांच्या किमतीत कपात करण्यात आली आहे आणि या किमतींमध्ये थोडी थिडकी नाही तर 87% कपात आहे। म्हणजे लक्षात घ्या की आतापर्यंत उपचाराबरोबर या औषधांच्या किमती देखील जास्त असल्या कारणाने कॅन्सर पेशंट्सला याचा नाहक भुर्दंड सहन करावा लागायचा, पण आता या किमतींमध्ये 87% कपात करण्यात आली आहे। केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाने हा निर्णय घेतला, महत्त्वाचा निर्णय आपण बघतोय आणि कॅन्सरच्या रुग्णांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय तपशील याबद्दल? केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे जे राष्ट्रीय औषधी किंमत प्राधिकरण आहे त्यांनी हा निर्णय घेतला आहे। हा निर्णय येत्या 8 मार्च पासून लागू होतोय। यामध्ये जवळपास 390 ब्रँड जे आहेत औषधांचे त्यांचे दर कमी करण्यात आलेले आहेत। जवळपास 87% हे दर कमी करण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे खास करून कॅन्सरग्रस्त रुग्ण असतात त्यांसाठी अतिशय दिलासादायक निर्णय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 42 ड्रग जे आहेत ते अत्यंत आवश्यक असतात कॅन्सरसाठी, त्यांची किंमत देखील 87% जवळपास कमी करण्यात आलेली आहे। आणि महत्त्वाचं जर बघितलं आतापर्यंत कॅन्सरचे जे रुग्ण असायचे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये औषधांवरती खर्च करावा लागत होता। ज्या पद्धतीने किंमत कमी झाली त्यामुळे त्यांचा औषधावरती खर्च कमी झालेला आहे आणि त्यामुळे एक मोठा दिलासा कॅन्सरग्रस्त रुग्णांना मिळाला असं म्हणावं लागेल। धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळाल्याचं आपण पाहतोय। कॅन्सरशी संबंधित म्हणजे कॅन्सर प्रतिबंधक औषधांच्या किमतीत 87% कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे मुंबई जवळच्या भिवंडीतनं। भिवंडीमध्ये एका गोदामाला आग लागली। ही आग जी आहे भीषण स्वरूपाची अशी ही आग आहे। याबद्दलची माहिती आपल्याला मिळते ती म्हणजे अरहम लॉजिस्टिक कंपनीला ही आग लागली आहे आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या आगीमुळे परिसरात धुराचे लोट उठतात। भिवंडीत एका गोदामाला भीषण आग लागली। बरं, भिवंडीतली ही पहिली घटना नाही आहे। यापूर्वी देखील भंगाराच्या काही गोदामांना असेल किंवा काही वेगवेगळ्या वस्तूंच्या गोदामांना अशाच पद्धतीने आग लागल्याच्या घटना भिवंडीत घडलेल्या आहेत आणि आता तर अरहम लॉजिस्टिक कंपनीला आग लागल्याचं कळतं। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रवी शिंदे आपल्या सोबत आहेत। रवी, आता घटनास्थळी काय परिस्थिती आहे? अच्छा विशाल, वास्तविक पाहता हे आरएम कॉम्प्लेक्सचं मुख्य कार्यालय आहे आणि याच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यात पूर्णपणे 100 गोदामे आहेत। त्याची पूर्णपणे कागदपत्र जे आहेत ते त्या मुख्य कार्यालयामध्ये असतात। त्या ग्राउंड प्लस 3 अशा 3 मजल्या इमारतीमध्ये ही आग भीषण आग लागलेली आहे आणि संपूर्ण कागदपत्र जे आहेत त्या गोदामांची ती जळून खाक झालेली आहे। भिवंडीच्या 2 आणि कल्याणची 1 अशा 3 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आहे आणि आग विझवण्याचं काम सुरू आहे। विशाल, धन्यवाद रवी या सगळ्या तपशिलाबद्दल। ही आग विझवण्याचे काम जे आहे ते शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत। याबद्दलचे अपडेट आपण पुढेही घेत राहणार आहोत। यानंतरची बातमी आहे राजस्थानमधल्या बिकानेरमधनं। राजस्थानमधल्या बिकानेरमध्ये आज MiG-21 बायसन हे जे लढाऊ विमान आहे ते कोसळलेलं आहे। ही कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवाने या अपघातातून वैमानिक बचावलाय। नेहमीच्या सरावासाठी हे विमान उडालं, मात्र तांत्रिक बिघाडामुळे अवघ्या काही वेळातच विमान कोसळलं। दरम्यान या अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश संरक्षण दलानं दिलेले आहेत। मागच्या आठवड्यात भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पाडताना भारताचं MiG-21 बायसन हे जे विमान आहे हे पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं होतं। यहाँ के लोगों ने तुरंत पायलट को संभाला, ये सबसे पहला उन्होंने अच्छा काम किया। और दूसरा अच्छा काम ये किया कि पुलिस प्रशासन और दमकल को सूचना दी गई जिससे कि इस मिग के मलबे पर जो आग थी उस पर काबू पाया जा सके। कुछ लोग हमारे साथ हैं, मैं कोशिश करूंगा उनसे बात करने की कि हादसा हुआ क्या था। आप बता सकते हो सर, जब ये तकरीबन 3 बजे से पहले ये हादसा हुआ तब किस तरह से यहाँ पर वाकया हुआ? ये अचानक गाँव वालों के धुआं उड़ा गुब्बारे की तरफ और लोगों को आकाश हुआ, उपासन से पूरा आ गए यहाँ देखने। मैं यहाँ का पटवारी हूँ, सुबह सर पूरा सहयोग दे रहे हैं, देख रहे हैं। पूरा
जोर लगा कर देख रहे क्या है क्या अच्छा, नहीं। ये जो बिल्डिंग है पास में, इसमें उस वक्त कई लोग काम भी कर रहे होंगे, गनीमत रही कि इस बिल्डिंग पर ये मलबा नहीं गिरा। नहीं गिरा, थोड़ा बहुत गिरा है, वो प्रशासन पूरा कवर कर लिया उनको सब। अच्छा, ये पायलट जब इजेक्ट हुआ तो वो कहाँ, इस बिल्डिंग के मुख्य द्वार पर गिरा, उस वक्त क्या स्थिति थी यहाँ पर? उस टाइम हम अचानक आए, अचानक देख भागदौड़ी थी, हमें इस बारे मालूम नहीं है। और प्रशासन को सूचना मिली, सभी को सूचना कर दिया, सब आगे, और प्रशासन ने पूरा कवर कर लिया। बिल्कुल, प्रशासन ने कवर किया। और इस वक्त इस हादसे के बाद एयरफोर्स की जो मुस्तैदी है वो भी देखी जा सकती है। सहयोगी धीरज एक बार फिर आपको उन हेलीकॉप्टर्स को दिखा रहे हैं जो थोड़ी देर बाद में ही नाल एयरबेस से उड़ान भर चुके थे और इस समूचे घटनाक्रम को उन्होंने संभाल लिया था। जी, बीकानेर जो कि सरहदी इलाका है, भारत पाकिस्तान की सीमा पर बसा हुआ जिला है और उसके पास में हमारी वायुसेना का, भारतीय वायुसेना का नाल एयरबेस है। और नाल एयरबेस से उड़ान भरने के बाद MiG-21 इस वक्त ठीक मेरे पीछे दिखाई देने वाली इस खाली जमीन पर क्रैश हुआ है। सहयोगी धीरज के माध्यम से मैं आपको विजुअल्स दिखा रहा हूं जहां पर MiG-21 का मलबा पड़ा हुआ है। एयरफोर्स के अधिकारी मौके पर पहुंच चुके हैं और इस मलबे में से जो जरूरी चीजें है उनको यहां पर इकट्ठा किया जा रहा है। पुलिस मौके पर पहुंच चुकी है। कुछ युवक थे जिन्होंने सबसे पहले इसकी सूचना प्रशासन को दी, उन्हीं लोगों से हम बात कर लेते हैं, जान लेते हैं। हमारे साथ ये युवक है जो उस हादसे के वक्त यहीं पास में होटल संचालित करता है, वहां पे आपने सबसे पहले क्या देखा? जब हम यहाँ पे अपनी होटल के अंदर बैठे थे तो हमने देखा कि जो विमान है बहुत तेज गति से और बहुत ज्यादा आवाज आ रही थी, जो अक्सर यहाँ पे ऐसा कभी नहीं होता। जब हमने देखा कि वो विमान तेजी से जमीन की तरफ आ रहा था और अचानक से ही वो जोर से एक बड़ा गुब्बारा है जो धुएं का वहां पे निकला और आग जलने के धुएं हमारे को दिखाई देने लग गए। आग का गुब्बारा आपको दिखाई दिया और पायलट वो भी पैराशूट के माध्यम से सेफ इजेक्ट हो चुके थे, वो भी आपको दिखाई दिए? हाँ सर, पायलट भी एकदम सेफली एकदम नीचे उतर गए थे, उनके हाथ में और थोड़ा बहुत फेस पे मतलब उनके लगी थी। सबसे पहले आप लोग वहां पहुंचे, क्या पायलट बातचीत कर पा रहा था, कॉन्शियस थे वो? हाँ सर, पायलट बात कर रहे थे, उन्होंने बोला पानी पिलाओ हमें, और हम लोगों ने उनको पूछा कि आप कहाँ से हैं, तो उन्होंने बोला हमने नाल से ही उड़ान भरी है। नाल से ही उड़ान भरी है। ये MiG-21 वही एयरक्राफ्ट है जो भारतीय वायुसेना की शान है, सबसे पुराना जरूर है परंतु सबसे शक्तिशाली है। MiG-21 है जो नाल एयरफोर्स से जिसने उड़ान भरी थी और उड़ान भरने के बाद दुर्घटनाग्रस्त हो गया। पायलट हैं वो सुरक्षित हैं, वो इजेक्ट करके टाइम पे, और किसी तरह की जनहानि नहीं हुई। पुलिस का काम तो कॉर्डन ऑफ करना है, बाकी जो जांच है वो एयरफोर्स कर रहे हैं। हमारा काम उनको सहयोग देना है और इस जो एरिया है इसको सुरक्षित रखने का। यानंतर सगळ्यांसाठीच एक दिलासादायक बातमी अशी की आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर जो आहे तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुंबईपुरता हा निर्णय लागू असणार आहे। शिवसेनेने या संदर्भात मागणी केली होती आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि निवडणुकीच्या तोंडावर आपण बघतोय काही महत्त्वाचे निर्णय होताना दिसत आहेत आणि आत्ता या क्षणाची ही महत्त्वाची बातमी की मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। विवेक, काय तपशील आहे याबद्दल? लोकसभा निवडणुका जसे जवळ येत आहेत तसं मतदारांना खुश करण्याचा राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा प्रयत्न आहे। यापूर्वी शिवसेनेने मागणी केली होती की मुंबईमधली 500 स्क्वेअर फुटापर्यंतची घरं जी असतील त्यांना मालमत्ता कर असू नये। आता त्याबद्दलचं शिक्कामोर्तब आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेलं आहे। 500 स्क्वेअर फूट पर्यंतची घरं आहेत त्यांना कोणताही मालमत्ता कर लागू होणार नाहीये। एकंदरीतच मुंबईमधला जो मोठा मध्यमवर्गीय आहे त्यांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे आणि शिवसेनेच्या मागणीला अखेर यश आलेलं आहे आणि आता मंत्रिमंडळात हा निर्णय घेऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। विशाल, धन्यवाद विवेक या सगळ्या तपशिलाबद्दल। मुंबईकरांसाठी निश्चितच दिलासा देणारी ही बातमी आहे। यानंतर बघूयात अयोध्येतील राम जन्मभूमीचा वाद सोडवण्यासाठी आता न्यायालयानं 3 सदस्यांच्या एका समितीची नियुक्ती केली। बरं, ही जी समिती आहे ही चर्चा करून या संदर्भातला जो वाद आहे त्यात उपाय सुचवण्याचा प्रयत्न करणार आहे, हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। पण मध्यस्थाच्याच नियुक्तीवरनं आता वाद रंगायला सुरुवात झाली आहे। अयोध्येचा वाद मध्यस्थाच्या कोर्टात, सर्वसहमतीनं अयोध्येवर तोडगा निघणार। गेल्या 60 वर्षांपासून गाजत असलेला राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा वाद सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टानं 3 सदस्यांची समिती नेमून याचा फैसला आता सर्वसहमतीनंच होईल हे स्पष्ट केलंय। या समितीचे सदस्य सुद्धा कोर्टानंच नेमलेत। त्यात जस्टिस इब्राहिम खलीफुल्ला, श्री श्री रविशंकर आणि श्रीराम पंचू यांचा समावेश आहे। ये सभी लोगों को साथ लेके बनना चाहिए। वो जरूर बनेगी मगर सबके सहमति से, संवाद से एक अच्छा माहौल
तैयार हो जाएगा। जस्टिस खलीफुल्ला हे या समितीचे अध्यक्ष असतील। हे तिन्ही मध्यस्थ अयोध्येतल्या सर्व याचिकाकर्त्यांशी संवाद साधतील, तर दर 14 दिवसांनी त्यांना कोर्टात प्रगती अहवाल सादर करावा लागणार आहे। समितीचं कामकाज इन कॅमेरा होणार असून समितीचं कामकाज गोपनीय असेल, त्याची माहिती मीडियाला मिळणार नाहीये। हा मुद्दा मध्यस्थीनं सुटावा अशी सुप्रीम कोर्टाची इच्छा आहे, पण या प्रकरणातले अनेक पक्ष मध्यस्थीच्या विरोधात आहेत। रिग्रेटेबल है कि एक ऐसे शख्स को सुप्रीम कोर्ट ने मीडिएटर अपॉइंट किया है जो न्यूट्रल मीडिएटर नहीं है, क्योंकि उनका ऑन रिकॉर्ड स्टेटमेंट है कि अगर आप ये नहीं करेंगे, वो वायलेंस का थ्रेटन किए कि सीरिया बन जाएगा, थ्रेटन किए वायलेंस का। जर मध्यस्थ नेमायचेच होते तर मग शेकडो लोकांचं बलिदान का झालं, इतकं रक्त का सांडलं, गोधरा कांड का झालं, दंगली का झाल्या, बॉम्बस्फोट का झाल्या, हा प्रश्न सुद्धा आमच्या मनामध्ये आहे, लोकांच्या मनामध्ये आहे। सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यांच्या खंडपीठानं हा निर्णय देताना जे म्हटलंय ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। हे प्रकरण मालमत्तेशी संबंधित नाही, तर मन, हृदय आणि मानसिक दिलाशाशी संबंधित आहे, असं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलंय। पण सगळ्यांची मनं आणि हृदय जुळून येणं हे सोपं काम नाहीये। अयोध्येचा वाद कोर्टाबाहेर सोडवण्यासाठी या आधीही श्री श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतला, पण त्यात यश आलं नव्हतं। याचा निवाडा आता न्यायदेवताच करेल अशी अपेक्षा देशभरातून असताना कोर्टानं सर्व सहमतीनंच हा प्रश्न सोडवण्यावर भर दिलाय। याचा अर्थ यातून जो काही मार्ग निघेल तो लोकसभा निवडणुकीनंतरच। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली। बघूयात आता ही नेमण्यात आलेली समिती जी आहे ती या सगळ्या वादावरती तोडगा काढते का। यानंतरची बातमी आहे महाठग नीरव मोदीच्या आलिशान बंगल्याच्या संदर्भातली। नीरव मोदी हाच तो नीरव मोदी जो पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झाला, पण याचा अलिबाग मधला जो आलिशान बंगला होता, जो त्याने CRZ चे सगळे नियम मोडून तो बनवलेला होता, तो बंगला अखेर जिल्हा प्रशासनानं स्फोटक लावून जमीनदोस्त केलेला आहे। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। फरार नीरव मोदीच्या साम्राज्याला सुरुंग, स्फोटकांनी उडवला अलिबागचा बंगला, कोट्यावधींचा बंगला जमीनदोस्त। अलिबागच्या किहीम समुद्र किनाऱ्यावर असलेला हा नीरव मोदीचा बंगला आज पत्त्यासारखा कोसळला। जिल्हाधिकाऱ्यांनी स्फोटकांच्या सहाय्यानं हा आलिशान बंगला जमीनदोस्त केला। नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी असून CRZ चे नियम धाब्यावर बसवून त्याने हा बंगला बांधला होता। या बंगल्याचं बांधकाम मजबूत असल्यामुळे तो पाडण्यासाठी डायनामाइटचा वापर करण्यात आला। तब्बल 110 होल्स या ठिकाणी पिलर्स आणि भिंतींमध्ये करण्यात आले आणि त्यामध्ये साधारण 30 किलो डायनामाइट वापरण्यात आला आणि स्वतः जिल्हाधिकारी जे आहेत या ठिकाणचे त्यांनी या ठिकाणी डिटोनेटरचं बटन दाबलं आणि बंगला जो आहे हा पूर्णपणे जरी पडला नसला तरी याचे जे मजबूत पिलर्स होते ते पाडण्यात आले आणि बंगला जो आहे खाली बसलाय। साधारणतः 30,000 चौरस फुटांवर हा अत्यंत प्रशस्त बंगला बांधण्यात आला। अत्यंत महागड फर्निचर आणि शोभेच्या वस्तू त्यामध्ये होत्या। खरं तर यापूर्वीही JCB आणि मनुष्यबळाच्या सहाय्यानं हा बंगला पाडण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र मजबूत बांधकामामुळे ते शक्य झालं नाही। त्यामुळेच स्फोटकांच्या मदतीनं तो जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला। बंगल्याचे खांब आणि भिंतींमध्ये 110 डायनामाइटचा वापर करून बंगला पाडण्यात आला। स्फोट घडवून आणण्यापूर्वी बंगल्यालगतचा 200 मीटरचा परिसर रिकामा करण्यात आला। हा बंगला पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती। तर गेल्या 4-5 दिवसापासून हे काम चालू आहे। आमचे अपर जिल्हाधिकारी शितोळेजी यांनी ही सर्व टीम इथे आणली। आमचे SDO तहसीलदार हे गेल्या 3-4 रात्रीपासून जवळजवळ रात्रंदिवस हे काम चालू आहे आणि आता पूर्ण ही तयारी आता ब्लास्टिंगची डिमॉलिशनची झालेली आहे। नीरव मोदीचा हा आलिशान बंगला जमीनदोस्त करण्यापूर्वी त्यामध्ये असलेलं फर्निचर आणि शोभेच्या वस्तू बाहेर काढण्यात आल्या होत्या। त्यासाठी कामगारांना तब्बल 30 दिवस लागले। भविष्यात या वस्तूंचा लिलाव केला जाणार आहे।
उच्च न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना या कारवाईमुळे नक्कीच जरब बसेल। एक संदेश या माध्यमातून देण्यात येतोय की भारताचं 13,000 कोटीचं कर्ज बुडवून पळणाऱ्या नीरव मोदीचा बंगला हा या ठिकाणी डायनामाइटच्या सहाय्याने उडवण्यात आला आणि हा संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केला गेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, अलिबाग। अहमदनगरच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही। बरं, याबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं याबद्दलचा तिढा सुटल्याचं स्पष्ट केलेलं आहे, पण अजूनही 2 ते 3 जागांवरती अद्याप चर्चा सुरू असल्याचं काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं। अहमदनगर आणि औरंगाबाद जागा अदलाबदली करणार का यावर अद्याप चर्चा झाली नसल्याचं विखे पाटलांनी स्पष्ट केलं। त्यामुळे आता हे बघायचं की या 2 ते 3 जागा ज्या आहेत याबद्दलचा तिढा सुटतोय का, कारण आता जसं जसं वेळ जाताना आपल्याला दिसतोय तशी चर्चा लांबताना दिसते आणि आता लवकरच आचारसंहिता जी आहे ती लागू होण्याची शक्यता, त्याबद्दलची घोषणाही केव्हाही केली जाऊ शकते। पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अजूनही 2 ते 3 जागांवरती एकमत होऊ शकलेलं नाही आणि त्या जागा आहेत अहमदनगर आणि औरंगाबादच्या। मला तर हे सगळं होत असताना विरोधक आंदोलनाच्या मुद्द्याला घेऊन अगदी आक्रमक झालेले दिसत आहेत। आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं एक अनोखं असं आंदोलन जे भाजपच्या विरोधात करण्यात आलं। आज भाजपच्या विरोधात पुणे महापालिकेच्या गेटवरती क्या हुआ तेरा वादा तसंच भोली सूरत दिल की खोटे ही गाणी लावून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या 5 वर्षांमधील कामाचा निषेध केला। भाजपनं 5 वर्षात जनतेला फक्त आश्वासनांचं गाजर दाखवलं, मात्र विकासाची कोणतीही कामं न करता सामान्यांची दिशाभूल केल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला। तसंच कार्यकर्त्यांनी कपाळावर काळ्या रंगातील उलट्या कमळाचं चिन्ह लावून आणि गाजर दाखवून मोदी आणि फडणवीस सरकारचा निषेध केला। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी बँजोवर भाजप सरकारच्या कामाची पोलखोल करणारी गाणी लावत डान्स देखील केला। सध्या उन्हाची तीव्रता वाढताना दिसते आणि त्यातच काही जंगलातील वन्य प्राणी जे आहेत ते भक्ष्याच्या शोधात, पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने धाव घेताना दिसतात। त्यात झालं असं जुन्नरमध्ये की बिबट्याची जोडगोळी जी आहे ती एका विहिरीत पडली आणि त्यानंतर एक जोरदार रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। बघूयात त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। गुरुवारी रात्री जुन्नरमधील बबन लेंडे यांच्या 50 फूट खोल विहिरीत बिबट्यांची ही जोडगोळी पडली। सकाळी विहिरीत बिबट्या पडल्याचं निदर्शनाला आलं। मग माणिकडोह बिबट्या निवारा केंद्र पथकाला पाचारण करण्यात आलं आणि मग सुरू झाली बिबट्यांच्या रेस्क्यू ऑपरेशनची धावाधाव। ते आल्यानंतर बघितलं तर विचित्र परिस्थितीमध्ये तो अडकलेला बिबट्या होता। दोन्ही बिबटे पडलेले होते, पण सुदैवानं पाणी कमी होतं विहिरीत, त्यामुळे आम्हाला हा रेस्क्यू करायला सोपं पडला। तसंच ग्रामस्थांचा खूप चांगला इथं सहभाग आणि त्यांची मदत मिळाली। या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊसाचं क्षेत्र असल्यानं बिबट्याला लपण्यासाठी मोक्याची जागा आहे। मात्र सध्याच्या ऊस तोडणी हंगामामुळे बिबट्यांचा अधिवास कमी झालाय। चाळकवाडी या परिसरात नेहमी आम्हाला या बिबट्यांचं दर्शन होतं आणि त्या माध्यमातून आम्हाला होणारा त्रास जो मुद्द्याचा आहे तो संध्याकाळी 7 वाजल्यानंतर तर निश्चित घबराटीचं वातावरण असतं, घरातनं बाहेर पडणं जड जातं। मात्र अथक प्रयत्नांनंतर दोन्ही बिबट्यांची सुटका करण्यात आली। मोठ्या प्रमाणावर जंगलतोडीमुळे मानव आणि जंगली श्वापद हा संघर्ष सातत्याने पाहायला मिळतो। त्यामुळे मुक्या जीवांच्या हक्कांच्या घरांवरचं अतिक्रमण वेळीच थांबण्याची गरज आहे। रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर। आणि या घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत। उद्या पुन्हा एकदा भेटूयात काही नवीन घडामोडी आणि स्पेशल रिपोर्ट्स। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।